मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात वाड्यातील तणावपूर्ण वातावरणाने होते, जिथे दादासाहेब नाश्त्यासाठी टेबलावर बसलेले असतात. पण त्यांना तिथे चहा दिसत नाही. तेव्हा ते उर्मिलावर प्रचंड भडकतात आणि तिला विचारतात की तुला साधी अक्कल नाही का की मला नाश्त्याच्या आधी चहा लागतो. त्यावर उर्मिला गप्प बसते. तेव्हा दादासाहेब तिला टोमणा मारतात की रत्नाईने तुला माझ्या सवयी सांगितल्या नसतील, कारण आता ती देखील माझ्या सवयी विसरली असावी. रत्नाई लगेच चहा आणायला जाते. तेव्हा दादासाहेब उर्मिलाला देखील मदतीसाठी किचनमध्ये पाठवतात. नाश्त्याच्या वेळी अजित दादासाहेबांना घराच्या मुख्य खुर्चीवर बसवतो आणि रत्नाई जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा उर्मिला नाश्त्यासाठी खुर्चीवर बसते, पण रत्नाई उभीच राहते. हे पाहून अजितला वाईट वाटते आणि तो म्हणतो की आईला कधीच असा मान मिळाला नाही. ती नेहमी सर्वांना वाढत बसते. आज ती आपल्यासोबत नाश्ता करते हे पाहून खूप छान वाटतंय. दादासाहेब गर्वाने म्हणतात की मी आबांसारखा नाही, मी आता बदललो आहे. नाश्ता झाल्यावर विक्रांत सुचवतो की आपल्याला फॅक्टरीमध्ये जायला हवे, जेणेकरून तिथल्या कामगारांना कळेल की आता फॅक्टरीचा खरा मालक कोण आहे. दादासाहेब या गोष्टीला संमती देतात आणि सर्वजण फॅक्टरीकडे जायला निघतात. दुसरीकडे वस्तीमध्ये अतिशय साधे पण आनंदी वातावरण पाहायला मिळते. राणीने सर्वांसाठी चहा आणि गरम गरम चपातीचा नाश्ता बनवला आहे. ती आबांना सांगते की आबा, आमच्या गरिबांचा नाश्ता असाच असतो, पण तो खूप चविष्ट आहे. आबा आवडीने तो नाश्ता करतात आणि त्यांना तो खूप आवडतो. राणी इंद्राला चहा आणि पोळी कशी खायची याचे धडे देते. ती इंद्राला भरवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आबा मजेने म्हणतात की तू जर त्याला असं भरवत राहिलीस तर तो कधीच काही शिकणार नाही, कारण तो तुझ्यातच गुंग होऊन जाईल. मालती मॅडमला हे सर्व आवडत नाही, पण शेवटी त्या देखील तो नाश्ता करतात आणि कबूल करतात की हा नाश्ता वाईट नाहीये. नाश्ता करत असतानाच बाहेर लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो. आबा, इंद्रा आणि मालती बाहेर येऊन पाहतात तर वस्तीतील सर्व कामगार तिथे जमा झाले असतात. आबा त्यांना विचारतात की तुम्ही फॅक्टरीमध्ये कामाला का गेला नाहीत. तेव्हा सर्व कामगार एकमुखाने सांगतात की जोपर्यंत आमच्या देव माणसाला म्हणजेच आबांना त्यांचा हक्क परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्या फॅक्टरीमध्ये पाय ठेवणार नाही. आबा त्यांना समजावून सांगतात की माझ्यामुळे तुमच्या पोटावर पाय मारून घेऊ नका. काम नसेल तर पैसे मिळणार नाहीत आणि उपासमारीची वेळ येईल. पण कामगार आपल्या निर्णयावर ठाम असतात. ते म्हणतात की आम्ही काहीही खाऊ, पण त्या विक्रांत सरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. इकडे विक्रांत, दादासाहेब आणि उर्मिला फॅक्टरीमध्ये पोहोचतात, पण तिथे पूर्ण शांतता पाहून त्यांना आश्चर्य वाटते. विक्रांत केटीला विचारतो की कामगार कुठे आहेत. तेव्हा केटी सांगतो की बहुधा सर्वांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. विक्रांतला प्रचंड राग येतो. तो केटीवर ओरडतो की तुला हे आधी का कळले नाही. तू नक्कीच इंद्राचा माणूस आहेस आणि त्यानेच तुला हे सर्व सांगायला लावले असावे. केटी शांतपणे उत्तर देतो की मला याबद्दल काहीच माहीत नव्हते. फॅक्टरीमध्ये आल्यावरच हे कळले आहे. विक्रांत ठरवतो की आता यांना वस्तीत जाऊनच धडा शिकवावा लागेल. सर्वजण वस्तीकडे निघतात. वस्तीमध्ये कामगार आणि आबा यांच्या चर्चा सुरू असतानाच तिथून गाड्यांचा ताफा येतो आणि दादासाहेब गाडीतून उतरतात. दादासाहेब उतरल्या उतरल्या आबांवर ओरडतात की तुझ्या सांगण्यावरूनच हे लोक कामावर येत नाहीत का. तुला लाज वाटत नाही का त्यांना अडवून ठेवताना. दादासाहेब वस्तीतील लोकांना धमकावतात की ही जागा माझ्या बापाची आहे आणि मी तुम्हाला इथे राहू देतोय. जर मी ठरवले तर एका मिनिटात तुम्हाला इथून हाकलून देऊ शकतो. कामगार आवाज चढवतात. तेव्हा दादासाहेब त्यांना शांत राहण्यास बजावतात आणि सांगतात की फॅक्टरीची जमीन आणि फॅक्टरी सर्व माझेच आहे. आबांनी फक्त त्यावर बांधकाम केले आहे. विक्रांत देखील धमकावतो की जर तुम्ही उद्यापासून कामावर आला नाहीत तर मी बाहेरून नवीन कामगार आणीन आणि तुम्हाला कुठेही काम मिळणार नाही याची काळजी घेईल. विक्रांतचे हे अहंकारी बोलणे ऐकून राणीचा संयम सुटतो. ती पुढे येते आणि सर्वांसमोर विक्रांतला सुनावते की तुम्ही स्वतः मोठे धोकेबाज आहात आणि बाहेरचे कामगार आणून तुमचे काम होईल असे समजू नका. राणी दादासाहेबांना चक्क हरामखोर म्हणते. हे ऐकून दादासाहेब तिच्या अंगावर धावून जातात, पण इंद्रा त्यांना हाताने रोखतो आणि सर्वांसमोर दादासाहेबांचा अपमान करतो. राणी आणि इंद्राने अशा प्रकारे वस्तीसमोर दादासाहेब आणि विक्रांतची पुंगी वाजवल्यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळणार आहे.